नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रिया घरातल्या कुटुंबियांवरती एक खूप मोठा बॉम्बस्फोट करणार. तर दुसऱ्या बाजूला अर्जुन अगदी सेफली साक्षीला सगळ्यातून बाहेर काढणार. आता नेमकं काय घडतं, कसं घडतं, हे सगळं काही आपल्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत जाणून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहिलं होतंच की साक्षीने एका वकिलाला फोन केला होता महिपची केस लढण्यासाठी विचारण्याबद्दल. पण आता त्या वकिलाने स्पष्टपणे महिपची केस घ्यायला नकार दिलेला होता आणि त्याने सांगितलं की नाही, महिप शिखरेची केस मी घेणार नाही. मग आता तो वकील काय विचार करतो की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांना या सगळ्याबद्दल माहिती असायला हवी, कारण त्यांनाच आतापर्यंत त्या महिपमुळे खूप त्रास झालाय आणि त्याची केसही अर्जुन सुभेदारांनीच निकालात आणली होती. मग आता तो वकील काय करतो, अर्जुनला कॉल करतो आणि मग तो अर्जुनला म्हणत असतो, हॅलो अर्जुन, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. अहो, तो महिप शिखरे ज्याची ती आश्रम केस होती, त्याबरोबर अर्जुन म्हणते, हो, त्याचं काय. त्यावर मग आता लगेचच ते वकील सांगायला लागतात, त्यांच्या कोणातरी लांबच्या नातेवाईकांचा मला फोन आला होता आणि त्यांचं असं म्हणणं होतं की मी महिप शिखरेला बाहेर काढण्यासाठी त्यांची केस घ्यावी, असं. त्यावर अर्जुन म्हणतो, काय मग यावर तुम्ही काय म्हणालात. त्यावर लगेचच तो वकील म्हणतो, अर्थात मी नाही म्हणालो, तुम्ही त्यांना शिक्षा मिळवून दिली, याचा अर्थ नक्कीच त्यांचा गुन्हा गंभीर होताच. त्याबरोबर मग हे ऐकून अर्जुन म्हणतो, थँक यू सो मच, आणि तुम्ही जे बोललात ते खरं होतंच. महिपचा गुन्हा खूपच जास्त गंभीर होता. महिपने 30 वर्षांपूर्वी माझ्या आत्याचा आणि ॲडव्होकेट रविराज किल्लेदारांचा अपघातही घडून आणला होता आणि माझ्या बायकोच्या वडिलांना खोट्या केसमध्ये फसवण्याचा प्रयत्नही केला होता. त्यावर मग आता अर्जुन म्हणतो, बरं, मी ठेवतो. तुम्ही जी मदत केली त्याबद्दल खूप आभार. त्यानंतर सायली विचारते, काय झालं, महिपबद्दल कोणीतरी बोलत होतं ना, काय बोलत होतं आणि कोण बोलत होतं. त्याबरोबर मग अर्जुन आता सायलीला सांगतो की ते एक वकील साहेबांचा फोन होता, त्यांनीच सांगायला फोन केला होता की महिपच्या कोणत्यातरी दूर लांबच्या नातेवाईकाचा फोन आला होता यांना महिपची केस घेण्यासाठी. त्याबरोबर आता सायली म्हणते, अहो, पण महिपला तर कोणीच नातेवाईक नाहीये. अर्जुन म्हणतो, ते हे तर मला सुद्धा कळत नाहीये, मे बी त्याच्या कुठल्या फंटर वगैरेने हे काम केलं असेल. त्यावर मग सायली म्हणते, तुम्ही एक काम करा ना, तो नंबर कोणाला आहे ते बघा आणि मग तुम्हाला समजेल. त्या वकील साहेबांकडून तुम्ही नंबर घ्या की तो, आणि मग तो शोधा. त्याबरोबर आता अर्जुनला सायलीची आयडिया पटते. मग आता अर्जुन काय करतो, अर्जुन आता सायलीच्या इच्छेनुसार आणि आयडियानुसार त्या वकिलाला पुन्हा कॉल करतो आणि त्याला म्हणतो की तुम्हाला ज्या नंबरवरून फोन आला होता तो नंबर मला देऊ शकाल का. त्याबरोबर तो वकील म्हणतो, हो साहेब, लगेच पाठवतो. आणि मग तो आता अर्जुनला तो नंबर देतो. त्यानंतर मग आता अर्जुनला तो नंबर मिळाल्यानंतर अर्जुन चैतन्याला सांगतो की चैतन्य, हा नंबर कोणाचा आहे ते शोधून काढ, ट्रेस कर. त्याबरोबर मग तो होकार देतो. मग आता सायली ही विचारते, काय झालं, कळालं का, नंबर कोणाचा आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, बायको, अगं, एवढा लगेच कसं कळेल नंबर कोणाचा आहे, आत्ताचा तर मी फोन केला होता ना, कळेल लवकरच. त्याच्यानंतर मग आता अर्जुनला समजतं की हा नंबर साक्षी शिखरेचा आहे. आता हे कळाल्याच्यानंतर मग अर्जुन हा दुसऱ्या दिवशी महिपला भेटायला पोलीस स्टेशनला येतो आणि पोलीस स्टेशनमध्ये येऊन अर्जुन हा आता महिपला काल साक्षीने तुला सोडवण्यासाठी एका वकिलाला मदत मागायला फोन केला होता, पण तिने ती तुझी मुलगी आहे अशी ओळख न सांगता तिने तिथे तुझी फक्त नातेवाईक आहे अशी ओळख सांगितलेली आहे, असं सगळं आता अर्जुन सांगतो. आणि आता तो म्हणायला लागतो की आता जर बाहेर ही गोष्ट कोणाला कळाली तर खूप मोठी गडबड होईल. साक्षी या सगळ्यात फसू शकते, कारण तुला इतर
कोणीही नातेवाईक नव्हते, फक्त तुझी एक मुलगी आणि तूच एवढंच फक्त तुझं कुटुंब होतं हे संपूर्ण जगाला माहिती आहे. त्याबरोबर मग महिप्त म्हणू लागतो की हे बघा ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्ही मला आधीच म्हणाला होतात की जर मी नागोबाच्या विरोधात शिक्षा दिली तर तुम्ही माझ्या साक्षीला काही एक होऊ देणार नाही. तुम्ही तिला या सगळ्यातून सुखरूप बाहेर काढाल, तुम्ही तिथला सोडवाल म्हणून. आणि आता तुम्ही तुमच्या शब्दावरती फिरताय. मी तर माझा शब्द पाळला, साक्ष दिली मी त्या नागोबाच्या विरोधात. आता तुम्ही सुद्धा तुमचा शब्द पाळा आणि या लेकराला, माझ्या साक्षीला या सगळ्या संकटातून पटपट बाहेर काढा. काहीही झालं तरी पोलीसच काय, कोणीच माझ्या लेकरापर्यंत पोहोचणार नाही याची काळजी घ्या. आणि एक आणखीन गोष्ट, जर मला दगा दिलात किंवा मला खसवलं तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत, हे तर तुम्हाला माहिती आहेच. तुम्ही काय मला आजकाल ओळखत नाही, तुम्ही मला केव्हापासून ओळखता. त्यामुळे मी काय करू शकतो आणि कसं करू शकतो याबद्दलचा अंदाज तर तुम्हाला आधीपासूनच आहे. काहीही करा, अगदी काहीही, पण माझ्या लेकराला, माझ्या साक्षीला वाचवा. त्यावर अर्जुन म्हणतो, वाचवण्यासाठी आधी आम्हाला तिचा पत्ता लागेल. मग लगेचच महिप्त पत्ता सांगतो. शांतिनिकेतन हॉल जवळ मुंगो गार्डनच या पाठीमागच्या साईडला शिवसदन सोसायटी, फ्लोर नंबर 4, रूम नंबर 404. आता हा पत्ता कळाल्याच्या नंतर मग अर्जुन म्हणतो, ठीक आहे. मग शांतिसदन गार्डनच्या मागे कुठे, मुंगो पार्कच्या तिकडे कुठेतरी आता ती जी सोसायटी असते त्या सोसायटीमध्ये 4थ्या माळ्यावर 404च्या तिकडे आता अर्जुन आणि चैतन्य दोघंजण पोहोचतात. आता अर्जुन आणि चैतन्य तिकडे पोहोचल्याच्या नंतर अर्जुन हा आता म्हणत असतो की आता आपल्याला साक्षीबरोबर बोलावं लागेल. मग आता साक्षी ही तिकडे घरातच असते, तर अर्जुन हा आता तिच्या घराबाहेर असतो. अर्जुन आता दरवाजा ठोठावतो, डोरबेल वाजवतो. बराच वेळ होतो पण कोणी आलेलं नसतं दरवाजा उघडायला. मग अर्जुन पुन्हा दरवाजा ठोठावतो, डोरबेल वाजवतो आणि म्हणत असतो, हॅलो साक्षी, मला माहिती आहे तू आतमध्ये आहेस आणि उगाचच्या उगाच तू आमच्यापासून कितीही लपण्याचा प्रयत्न केलास तरी तू लपू शकणार नाहीयेस. पोलिसांना तुझा पत्ता माहीत झालाय, त्यामुळे जर इकडून बाहेर आलीस तर आम्ही तुझी मदत करू शकू. तुला प्रश्न पडला असेल की तुला वाचवायला ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार कसा काय आला, पण तुझ्या बापाने, महिप्त शिखरेने आमची एक खूप मोठी मदत केलेली आहे त्या नागराजला शिक्षा मिळवून देण्यासाठी. आणि म्हणून मी इथे तुझी मदत करायला आलोय, फक्त माझ्या डीलसाठी. त्याबरोबर साक्षी विचार करते, कसली डील आणि काय बोलतोय हा ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, काय करू, उघडू का दरवाजा? नाही, नको. हे अर्जुन सुभेदारवरती विश्वास ठेवणं म्हणजे मूर्खाचं काम करण्यालायक आहे. यावरती विश्वास ठेवणं म्हणजे चांगली गोष्ट नाहीये. नको, मी याच्यावरती विश्वास ठेवायलाच नको राहू दे. हा बडबडेल आणि घरामध्ये कोणी नाही आहे असा विचार करून निघून जाईल. तर इकडे आता सायली, साक्षी ही अलगद जाते आणि आता डोकून बघत असते बाहेर. तर बाहेर अजूनही तिला अर्जुन आणि चैतन्य उभे असलेले दिसतच असतात. आता ती म्हणू लागते की बापरे, हा ॲडव्होकेट अर्जुन सुभे तर इकडन हलायचे नावच घेत नाहीये. काय करू मी आता? मला तर इकडन बाहेर पडूनही जाता येणार नाहीये. आतमध्ये अशी किती वेळ कोंडून राहू नाही, कितीही वेळ राहावं लागलं तरीही चालेल, पण मी दरवाजा उघडणार नाही. पण या अर्जुनला माझा पत्ता एक्झॅक्टली दिलात. कुणी असेल, कुणी केलं असेल हे सगळं. त्याबरोबर इकडे आता अर्जुन साक्षीला म्हणत असतो, हे बघ साक्षी, पोलिसांना कळालेलं आहे की तू जिवंत आहेस म्हणून. त्यामुळे मी सांगतोय ते ऐक, बाहेर ये साक्षी. त्याबरोबर मग आता अर्जुन पुढे म्हणत असतो, साक्षी हे बघ, सचिनने तुझ्याबद्दलच सगळं सत्य पोलिसांना सांगून टाकलंय की तू समीरा शेखर म्हणून एका सोसायटीमध्ये राहतेस. मुंगो गार्डनच्या तिकडे तुझं घर आहे आणि त्यामुळे पोलिसांनी आता तुझा तपास सुरू केलेला आहे.
पोलिसांकडे. तुझा पूर्ण पत्ता आहे. पोलीस जर इकडे आले आणि पोलिसांनी जर तुला अटक केली तर सगळी गडबड होईल त्या सचिनमुळे. तू खसशील. आता विचार कर, तुला फसायचं आहे की माझी मदत घेऊन इकडून बाहेर पडायचं आहे. आता खरं तर आता सचिनने पोलिसांना वगैरे काहीही सांगितलेलं नाहीये. फक्त अर्जुनने साक्षीला घाबरगरवण्याकरता पोलिसांचे नाव घेऊन आधार घेतलेला असतो. तर इकडे आता मुद्दा म्हणूनच चैतन्य म्हणू लागतो, जाऊ दे अर्जुन, जाऊ देत, सोडून देत. आपल्याला महिपने मदत केली होती म्हणून आपण त्याची परत फेड म्हणून साक्षीला मदत करायला इथपर्यंत आलो. पण जर साक्षीला आता दरवाजाच उघडायचा नसेल तर आपण तरी काय करणार? आपण आता तिची मदत तरी कशी करू शकतो ना? सोडून दे. मे बी तिला आपल्या मदतीची गरज नाहीये. ती स्वतःच प्रोटेक्शन करायला कम्फर्टेबल आहे. ती करून घेईल. काय करायचंय ते आता सचिनने खरं सांगितलं. पण काय करणार ना आपण? पोलीस येतील आणि पोलीस तिला घेऊन जातील. तेव्हाच तिला समजेल आपण एवढ्या पोट तिडकीने सांगतोय, आपण एवढ्या कसोशीने सांगतोय. तर ते तिला सगळं मस्करीत वाटते, खोट वाटते. जाऊ दे अर्जुन, आपण निघूया. आणि मग आता लगेचच चैतन्य चल चल असं म्हणू लागतो. आणि अर्जुन आणि चैतन्य उगाच मुद्दाम खोटे जायला निघाले आहे असं थोडं पाय वाजवतात. त्याबरोबर मग इकडे साक्षी विचार करते की नाही, काहीही झालं तरी यांना इकडं जाऊन देऊन चालणार नाही. सध्या नाहीयेत आणि नागोबाही नाहीये. प्रिया कितपत मदत करेल याच्यावर काही विश्वास नाहीये. आणि त्या सचिनने माझं नाव कसं काय घेतलं? सचिनने कसं काय सांगितलं पोलिसांना मी कुठे राहते ते? एवढी याची हिंमत नाही. आता मी या सचिनला सोडणार नाही. मला याच्यापेक्षा जास्त महत्वाचा माझा स्वतःचा जीव आहे आणि तो वाचवण्यासाठी सध्या मला या अर्जुनची मदत ही घ्यावीच लागणार आहे. मग आता त्यासाठी साक्षी ही दरवाजा उघडते. आता साक्षी दरवाजा उघडते. त्यानंतर अर्जुन आणि चैतन्य तिचा विश्वास संपादन करतात. तिला सांगतात की सचिनने तुला फसवलं, तो तुझ्याशी खोट बोललाय. त्याने पोलिसांना तुझ्याबद्दलच सगळं सांगून टाकलंय. तुझा पत्ता सांगून टाकलाय. पोलीस कुठल याही क्षणी इकडे तुला पकडायला येऊ शकतात. त्यापेक्षा तू आमच्याबरोबर चल, आम्ही तुला एका दुसऱ्या सेफ ठिकाणी पोहोचवतो. मग साक्षी आता अर्जुन आणि चैतन्यबरोबर तिकडनं निघून जाते. आणि त्यानंतर मग आता अर्जुन आणि चैतन्य हे तिला सांगतात की आता तू सचिन बरोबर कुठल्याही पद्धतीचा कॉन्टॅक्ट वगैरे काहीही ठेवू नकोस. नाहीतर जर तू पुन्हा सचिनला कॉन्टॅक्ट करण्याच्या भानगडीत पडलीस तर सचिन हा पुन्हा तुझ्यापर्यंत पोहोचेल. आणि एकदा का सचिन तुझ्यापर्यंत पोहोचला की पोलिसांना पोहोचायला फारसा वेळ लागणार नाही. मग आता साक्षी ठीक आहे म्हणते आणि साक्षी आता सचिन बरोबरच्या सर्व कॉन्टॅक्ट तोडून टाकते. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे प्रिया जी आहे. प्रियाला टेन्शन आलेलं असतं की बापरे, अर्जुन सायलीला माझ्याबद्दल जर काही पुरावे वगैरे सापडत असतील तर मी काय करू? मैनावती आणि सदाशिव सुद्धा इकडे नाहीयेत. पण जर अर्जुन सायलीने ठरवलं की ते मला पकडणार, ते माझ्याबद्दल पुरावे गोळा करणार, तर ते काहीही करतील, कसंही करतील आणि काहीही करून माझ्या विरोधात पुरावे वगैरे गोळा करतीलच. पण काहीही झालं तरी मला असं त्यांना काही करू द्यायचं नाहीये असा विचार आता प्रियाच्या डोक्यात दिवसभर सुरू असतो. त्यात प्रियाला म्हणजे गरगरल्यासारखं वाटत असतं. तिला उलट्या होत असतात, मळमळल्यासारखं वाटत असतं आणि त्यामुळे प्रिया आता थकलेली असते. ती विचार करते, आधीच काय डोक्याला कमी टेन्शन आहे का माझ्या, तर माझी आता तब्येत सुद्धा खराब व्हायला लागली. मला ना कळतच नाहीये काय. असा विचार करत ती आता बेडवरती बसलेली असते आणि डोळे मिटलेले असतात. तिने इतक्यात तिकडे अश्विन येतो. अश्विन आता प्रियाचीही अवस्था बघतो आणि तिला म्हणतो, तन्वी काय झालं? असं बारीक तोंड करून का बसलीस? तुला काही होते का? आणि तुझे डोळे वगैरे असे का दिसतात, ठकल्या वगैरे सारखे? त्याबरोबर मग प्रिया म्हणते, अरे अश्विन, तुला काय सांगू, म्हणजे
मला ना खूप कसं तरी होत्य, मळमळल्यासारखं होत्य, चक्कर येतीय म्हणजे चक्कर येऊन, मी पडत नाहीये पण असं गरगरतंय सारखं सारखं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना मला उलट्या होतायत, पण कोरड्या उलट्या होतायत, काही म्हणजे असं ओलं ओलं असं काही येतच नाहीये, जेवण वगैरे वरती. त्याबरोबर हे ऐकून आता अश्विन म्हणतो, काय तुला कोरड्या उलट्या होतात? तन्वी त्यावरती म्हणते हो. त्यावर मग अश्विन आता हसतो. अश्विनला तन्वीला कोरड्या उलट्या होतायत हे ऐकून आनंद झालेला असतो. मग आता तो अश्विन असा हसल्याबरोबर प्रिया म्हणते अश्विन. त्यावर अश्विन हा हसतच असतो. मग प्रिया म्हणते, अरे अश्विन, तू काय झालं, हसतोयस का असा वेड्यासारखा? मला खरोखर खूप जास्त त्रास होतोय. आणि तुला काय मज्जा येते का माझ्या अवस्थेची, तुला हसू येतेय? त्यावर मग अश्विन म्हणते, तन्वी 1 मिनिट थांब, पहिले खात्री जमा करूया आणि मग बघूया. मग तो प्रियाला एक किट देतो आणि तिला सांगतो की जा टेस्ट कर. त्यावर प्रिया म्हणते, अरे अश्विन, असं काही नसणार आहे. त्यावर अश्विन म्हणतो, मी सांगतोय ना तन्वी, जा टेस्ट कर. तू हे जे सिम्पटम्स सांगितलेस ना ते सगळे प्रेग्नन्सी सिम्पटम्स आहे. जा ना, मी सांगतोय ना टेस्ट करत जा. टेस्ट कर. मग प्रिया टेस्ट करायला जाते. इकडे आता अश्विन हा देवाकडे हात जोडून उभा असतो. त्याला वाटतच असतं की माझ्या बायकोची प्रेग्नन्स टेस्ट ही पॉझिटिव्ह यावी आणि खरोखर ती प्रेग्नंट असावी. त्यानंतर मग आता प्रिया तिकडे टेस्ट करून येते आणि आता ती अश्विनला म्हणते, अश्विन 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 पॉझिटिव्ह आली. त्याबरोबर हे ऐकून अश्विन म्हणतो, काय बघू? त्याबरोबर मग प्रिया आता लगेचच ते टेस्ट केलेलं त्याला दाखवते आणि म्हणते, हे बघ. त्याबरोबर अश्विन खूपच जास्त खुश होऊन जातो. अश्विन लगेचच प्रियाला घट्ट मिठी मारतो. त्यानंतर तो प्रियाला गोल गोल फिरवू लागतो. प्रिया म्हणते, अश्विन अश्विन हळू हळू हळू, आता असं धसमुचळेपणा नाही करायचा. अश्विन म्हणतो, सॉरी 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 तन्वी, खरंच सॉरी. चल चल चल, ही गुड न्यूज आपल्याला घरच्या सगळ्यांना द्यायची. तुला माहिती आहे तू प्रेग्नंट आहेस हे कळून घरच्या सगळ्यांना केवढा आनंद होणार आहे ते. चल. आणि मग आता अश्विन प्रियाला घेऊन खाली येतो आणि मग तो मोठमोठ्याने घरातल्या सगळ्यांना हाका मारतो. मॉम डॅड अर्जुन दादा सायली साहिली वहिनी, मॉम डॅड अर्जुन दादा साहिली वहिनी, अस्मिताई लवकर. हा फोन तिने बाजूला तेथेच ठेवला तर प्रॉब्लेम होऊ शकतो आणि त्यामुळेच ना ती आता तो फोन आहे ना तिथे बाजूला ठेवून देते तिच्या कपाटामध्ये. कारण तिला असं वाटत असतं की हा फोन जर बाहेर राहिला तरी पुन्हा प्रॉब्लेम होईल. आणि मग आता बाहेर आलेले असतात. सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो की सचिनला एवढं सांग, अश्विनला एवढं सांगायचं तर सांगायचं काय? प्रताप विचारतो, का ओरडतोयस अश्विन, काय झालं आता? त्यावर अश्विन म्हणतो, बाप डॅड झालं नाहीये तर होणार आहे. त्यावर आता कल्पना म्हणते, अरे पण काय? त्यावर मग अश्विन म्हणतो, मी डॅड होणार आहे. त्याबरोबर आता लगेचच कल्पना आणि प्रताप म्हणतात, काय? त्यावर अश्विन सांगतो, हो बाबा, मी पण बाबा होणार आहे. त्याबरोबर हे ऐकून घरातल्या सगळ्यांनाच आनंद होतो. अश्विन म्हणत असतो, तन्वी प्रेग्नंट आहे, तन्वी आई होणार आहे. आता हे ऐकून कल्पना ही प्रियाकडे येते आणि प्रियाला विचारते, तन्वी, अश्विन जे बोलतोय ते खरं आहे का की उगाच हा आमची गंमत करतोय? त्याबरोबर मग प्रिया नाचते. त्यावर कल्पना म्हणते, म्हणजे खरंच वा तन्वी, वाह, काय गुड न्यूज दिलीस. आणि मग ती लगेचच प्रियाला मिठी मारते आणि म्हणू लागते, ते शाब्बास, आता बघ आता घरामध्ये कसं आनंदाचं वातावरण तयार होईल. आणि मग ती लगेच प्रियाला मिठी मारते आणि म्हणत असते, आता आराम करायचा, स्वतःची काळजी घ्यायची, काय हवं नको ते सगळं मला सांगायचं, तुझी प्रत्येक हौस करायची. आता काय, बरोबर ना? आणि हो, जास्त दगदग करायची नाही, कामांची धडपड नको करूस, समजलं? निवांत रहा, आराम कर आणि मस्त स्वतःची काळजी घे. तन्वी, तन्वी, तुला माहीत नाही तू मला केवढा मोठा आनंद दिलायस. तू या घराण्याला वारस मिळणार आहे तुझ्यामुळे. इतक्या वर्षानंतर सुभेदारांच्या घरामध्ये बाळ येईल. सुभेदारांच्या घरामध्ये 2 बाळ.
असतील वा घरातलं वातावरण किती बदलून जाईल. अस्मिताची डिलिव्हरी झाली तर घरामध्ये इतका आनंद आला. आता जेव्हा तुझी डिलिव्हरी होईल ना तेव्हा तर आणखीनच आनंदी आनंद होईल घरामध्ये. काय तन्वी, तुला आता काय खावं प्यावस वाटेल ना ते सगळं मला सांग. त्याबरोबर मग प्रताप म्हणतो, हो आजी, अग आनंद झालाय तरी किती खल कल्पना. अग तुझा चेहरा बघ आनंदाने किती फुललाय. तो त्यावर कल्पना म्हणते, मग खुलणारच ना, आता मला 2 नातवंड मिळणार. त्याबरोबर मग प्रताप म्हणतो, हो हो अगदी बरोबर. तन्वी, आता स्वतःची काळजी घे, स्वतःला झोप सांभाळ स्वतःला, कळलं ना. तर आता हे सगळं ऐकून अर्जुन सायलीला मात्र विश्वास काही होत नसतो. अर्जुन सायली रूममध्ये येतात. अर्जुन म्हणत असतो, खोट केक ड्रामा आहे हा सगळा. ती प्रियाना गरोदर वगैरे काहीही नसणार आहे. तिला माहिती आहे आपण तिच्या विरोधातन पुरावे गोळा करतोय म्हणून हिने ही पळवाट शोधून काढलेली असणार आहे. प्रेग्नन्सीच नाटक वगैरे नाटकच असणार हे सुद्धा. त्यावर सायली म्हणते, नाही, प्रेग्नन्सी हे प्रियाच नाटक नाहीये. त्यावर अर्जुन म्हणतो, बायको म्हणजे तुला काय म्हणायचं, ती खरंच प्रेग्नेंट आहे का, हा इट पॉसिबल. त्यावर सायलीम म्हणते, अहो का शक्य नाहीये, लग्न झालंय तीच अश्विन भाऊजी बरोबर, नवरा बायको ते दोघेंजण. मग आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, प्रियाच्या चेहऱ्यावरती प्रेग्नन्सचा जो ग्लो असतो ना तो दिसतोय. आणि त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजेच अश्विन भाऊजी डॉक्टर आहे. त्यामुळे अश्विन भाऊजी समोर प्रिया प्रेग्नन्सचं नाटक कसं करणार अश्विन भाऊजींना, तर खरं लगेच कळेल ना. त्यामुळे म्हणून सांगते ती खरोखर प्रेग्नंट आहे. त्यावर हे ऐकून आता अर्जुनला टेन्शन येत. अर्जुन म्हणतो, ओ माय गॉड बायको, अग जर असं असेल ना तर आपण खूप वाईट फसलो. अगं मग आपण रियाला घराबाहेर कस काढणार आहोत. आपण तिचा खरा चेहरा घरातल्या समोर आणला तरी पण त्या सगळ्याचा काय फायदा होणार आहे. सायली म्हणते, बघूया करूया काहीतरी विचार. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे प्रिया विचार करते, चला वाह, बरं झालं मी प्रेग्नेंट आहे असं घरातलं सगळ्यांना कळालंय. आता मी प्रेग्नंट आहे म्हटल्यावर कमीत कमी घरातले मला खूप कमी काम सांगतील, माझे लाड करतील, मला व नको ते खायला विचारतील, मला वेगवेगळ्या गोष्टी खायला प्यायला आणून देतील. वाह 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 वाह, मस्त मस्त मस्त. नाही म्हणजे तसंही हे बाळ वगैरे होऊन मला काही इंटरेस्ट नाहीये, पण हे जी काही या बाळामुळे मला छान सेवा मिळणार आहे, घरातल्यांच्या मनातला माझ्याबद्दलचा राग जाणार आहे, ती सगळी गोष्ट मात्र मला हवीशी आहे. आणि म्हणूनच मला ह्या बाळाचा उत्तम फायदा करून घेता येणार आहे स्वतःसाठी. असा विचार करत प्रिया आता पोटावरून हात फिरवू लागते. त्याबरोबर आता पुढे ती म्हणत असते, आता मी खरी तन्वी नाहीये. हे जरी या सुभेदार आणि किल्लेदारांच्या समोर आलं तरी मला कोणीही पकडू शकणार नाहीये, कारण काहीही झालं तरी मी अश्विनच्या बाळाची आई होणार आहे. वा काय छान स्वप्न आहे माझं. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.